झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत। रोकठोकमध्ये खरं तर आज तांत्रिक अडचणींमुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र तरी देखील भरतकुमार राऊत सर आपल्याबरोबर आहेत। विश्वंभर चौधरींना मी अगदी थोडक्यात विचारतो, विश्वंभरजी, खरं तर या चर्चेचा कुठला तरी सार निघणं गरजेचं असतं आणि म्हणून सांगा, ही एका चांगल्या पर्वाची सुरुवात आहे असं तुम्हाला वाटतं का? अगदी थोडक्यात होतं। नक्की। नंबर एक म्हणजे राऊत साहेब जे म्हणाले ही उत्क्रांती आहे, त्याला मी एक मागे फक्त शब्द जोडतो, ही सर्वोच्च न्यायालयाने लादलेली उत्क्रांती आहे, फोर्स्ड इव्होल्युशन आहे। हे राजकीय व्यवस्थेने आणलं नाही, 65 वर्ष सुप्रीम कोर्टाला ते आणावं लागलं, म्हणून ही लादलेली फोर्स्ड अशी इव्होल्युशन आहे। हे पहिलं। मला गायकवाड साहेबांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं की चांगल्या लोकांनी राजकारणात यावं म्हणजे नेमकं काय? उद्या असं आहे का की समाजात चांगले डॉक्टर नाहीत, चांगल्या लोकांनी डॉक्टर व्हावं, समाजात चांगले इंजिनियर नाहीत, चांगल्या लोकांनी इंजिनियर व्हावं, अशी ही मांडणी असू शकत नाही। व्यवस्था बदलण्याकडे गेलं पाहिजे, ती जबाबदारी मुख्यतः राजकीय पक्षांची आहे। राजकीय पक्ष जर स्वार्थाने विचार करतील तर निश्चित विश्वंभरजी, राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे। अगदी राऊत सर, मी तुमच्याकडे येतो। विश्वंभरजींना ऐकलं आपण आता। खरं तर आज तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला या चर्चेच्या अगदी सारापर्यंत पोहोचावं लागतंय। आपल्याला फार कमी वेळ मिळाला, माफ करा, पण आपण यापुढे थेट बोला। जे विश्व चौधरी जे काय बोलले ना, ते मला मान्य आहे। हायकोर्ट आपण सर्वोच्च न्यायालयाने लादलेली उत्क्रांती म्हणू आपण। माझं त्याच्यावर तुम्ही काय शब्दछळ करताय याच्याशी मला काही घेणं देणं नाही। माझं म्हणणं ही उत्क्रांती आहे, कोण लादलेली असो ना तर नैसर्गिकरित्या आलेली असो, ही उत्क्रांती आहे। नंबर 2 ची गोष्ट अशी, मी मगाशी जो प्रश्न विचारलाय त्याचं अजून उत्तर येत आहे की त्याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे की नक्की कुठल्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हे पद जाणार, ह्याचा एकदा विचार केला पाहिजे। जर का जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय यांनी दोषी ठरवल्यामुळे जर का पद जाणार असेल तर मला असं थोडी गडबड होऊ शकते। म्हणून असा ह्याच्यामध्ये असावं की हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी दोषी ठरवलं तर ते व्हावं। याचं कारण आपल्याकडे सत्र न्यायालय काय पद्धतीने चालतात हे विश्वंभर चौधरी आपल्यालाही माहिती असेल, सर्वांना असेल, सर्वजणांना माहिती असेल, गायकवाडांनाही माहिती असेल आणि आपल्यालाही माहिती आहे। सत्र न्यायालयाने दिलेल्या अनेक फाशीच्या शिक्षा यानंतर रद्द होतात, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक शिक्षा यानंतर रद्द होतात किंवा रद्द केलेल्या शिक्षा या पुढच्या कोर्टांमध्ये मुकरर होतात। तिनं असीम सरोदेंनी या ठिकाणी म्हटलं होतं की अजून पूर्णपणे हा निकाल सगळा आपल्या हाती यायचा आहे, पण आपण आज सगळे या कार्यक्रमामध्ये आलात आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली। आपले खूप खूप धन्यवाद। या कोर्टाच्या या निकालाच्या अजून ज्या पुढच्या बाजू आहेत त्या बाजू जाणून घेतल्यानंतर खरं तर यावरती आपल्याला आणखी जास्त चांगलं भाष्य करता येईल, पण ही एक चांगली सुरुवात आहे हे मात्र अगदी 100% खरं। आपण सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, धन्यवाद। रोकठोकमध्ये इतकंच। पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।